आयुष्यात पैसा खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यापेक्षा एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते मला आज तुम्हाला सांगायची. तर काय तर एखादा तुम्हाला प्रवास करायचा आहे, तुम्ही गाडीत बसला पण त्याआधी तुम्हाला त्या गाडीत पेट्रोल हवं आहे. तर त्या पेट्रोल खरेदीसाठी पैसे लागतात आणि ओव्हरऑल एखादी गोष्ट चालू ठेवण्यासाठीच पैसे लागतात. पण इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण त्या गाडीत तुम्ही पेट्रोल टाकलं पण तुम्हाला गाडी चालवताच येत नाही आहे. तर प्रॉब्लेम तिथं आहे. तुम्ही तुमच्या पेट्रोलसाठी कष्ट करा, पैसे कमवा, पण जर तुम्हाला ती गाडी चालवताच येत नाही आहे तर त्या पेट्रोल साठवून तुम्हाला करायचं काय. तर सांगायचं एवढंच आहे, जर प्रवासात जर तुम्हाला गाडी चालवता येत नाही तर कुठं ना कुठं तुम्ही डॅमेज करणार आहे, स्वतःला बी नुकसान करणार आहे, समोरच्याला बी नुकसान करणार आहे. तर आधी शिकून घ्या, तुम्हाला जायचंय कुठं, पोचायचंय कुठं, कोणत्या रोडने जायचं, ह्या गोष्टी आधी समजून घ्या. थोडक्यात तुमचे तत्व काय आहेत, तुमचं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला कशात मिळतं हे तुमचं क्लिअर असू द्या. आणि ते एवढं क्लिअर असू द्या की नंतर त्याचा रिग्रेट नको आहे. कारण की जरी तुम्ही रोडवर गाडी घेऊन गेला आणि डॅमेज करत तुमच्या प्रवासापर्यंत एंडपर्यंत कसं तरी पोहोचला गोलपर्यंत, पण जे गाडी डॅमेज झाली असेल, जे समोरच्याला कुणाला नुकसान झालं असेल, तर त्याचं नंतर वाईट वाटण्यापेक्षा आधीच शिका, कुठं जायचंय कसं जायचं ते बघा. जमत नसेल तर वेगळा रोड यूज करा, काही करा, पण डॅमेज करू नका स्वतःला आणि समोरच्याला. हेच सांगायचं आहे. आधी फक्त पैसे करून त्याच्या पेट्रोलसाठी खर्च करताल, कष्ट करताल, पण त्या पेट्रोलचा शेवटी यूज झालाच नाहीये असं तुम्हाला लास्टला लक्षात येईल. कारण की तुम्हाला माहीतच नव्हतं गाडी चालवायची कशी आणि पोचायचंही कुठं. आणि फक्त गाडीबद्दल नव्हतं. विचार करा. बाय बाय. हे सर्वायवल मोडवाले लोकांसाठी नव्हतं. कारण की सर्वाईव्ह करणारे लोक पायी जरी चालले तरी ते त्यांचं आयुष्य कसं ना कसं पुढं मजबुरीने घेऊन जातात. बिचाराचे आपापल्या मजबुरी असतात. हे कोणासाठी होतं, ज्यांना गाडी घ्यायची आणि त्या गाडीत पेट्रोल टाकून ह्याचं त्याचं बघून कुठं तरी पोचायचंय आणि कसं तरी लक्झरी लाईफ जगायची आहे फक्त टेम्पटेशनमध्ये, ह्याचं बघून त्याचं बघून. तर अशा लोकांसाठी होतं. आधी तुम्ही बघा ती दुनिया काय, ते रोड काय, तो प्रवास काय, तेव्हा त्यात पडा. नाहीतर तुम्ही 100% ॲक्सिडेंट कुठं ना कुठं करणार आहे आणि स्वतःला डॅमेज करून घेणार आहे. त्यासाठी होता. बाय बाय.